अशोक खरातचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? नाशिक पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठलेही व्हिडिओ व्हायरल केले नाही. जेव्हा आम्ही अशोक खरातच्या कॅबिनमध्ये छापा टाकला तेव्हा आमच्यापाशी पेनड्राईव्ह म्हणा सगळ्या गोष्टी आल्या, आम्ही गुपित ठेवलेले आहे, आम्ही व्हायरल केले नाही. मग हे सोशल मीडियाचे व्हिडिओ दिसून राहिले हे कुठून आले? तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशोक खरातच्या ऑफिसमध्ये एक काम करणारा एक माणूस होता, तो म्हणजे नीरज जाधव. हा एक वार्ड बॉय म्हणून काम करत होता, तिथलं देखरेखाचं काम करत होता. तर मग काय, ह्या अशोक खरातने त्याच्या बायकोवर अत्याचार केला. त्याची बायको प्रेग्नेंट असताना त्याच्या बायकोवर अत्याचार केला. हे नीरज जाधवला माहीत झालं. नीरज जाधव शांत बसला नाही. त्याने त्या अशोक खरातचे चोरून व्हिडिओ शूट केले. टेबल टेनिसचे महिलेवर अत्याचार करत असताना त्याने चोरून व्हिडिओ शूट केले. चोरून व्हिडिओ शूट करत असताना त्याने म्हटलं की मला तू काही ना काही पैसे दे. पैसे मागितले, अशोक खरातने दिले नाही. तर मग नीरज जाधवला राग आला. नीरज जाधव हा पोलीस स्टेशनमध्ये गेला, नाशिकच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला. तिथे तक्रार नोंदवली आणि अशोक खरातचे जेवढे व्हिडिओ होते तेवढे दाखवले आणि अशोक खरातचं भांडं फुटलं तिथं. पण माझं एकच म्हणणं आहे, जेव्हा नीरज जाधवच्या बायकोच्या शरीरावर हात पडला तेव्हा त्याला असं वाटलं की नाही, की माझ्या बायकोवर त्याने अत्याचार केला. पण आतापर्यंत दुसऱ्याच्या बायकोवर अत्याचार होत होता तेव्हा नीरज जाधव हा शांत होता. म्हणजे जोपर्यंत आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत माणूस हा कधी हालचाल करत नाही. आणि दुसऱ्याच्या बायकोवर अत्याचार होत असेल तर हा माणूस पाहतो. तर माझं एकच म्हणणं आहे, हरामखोरांनो, कोणावर अत्याचार होत असेल तर आवाज उठवा. स्वतःवर आल्यावरच आवाज उठवान काय, बरोबर नाही का दादा? नक्की कमेंट करा, कारण हा बाकीच्या महिलेची इज्जत वाचू शकला असता, अगोदरच आवाज उठवला असता येणार हरामखोरानं नीरज जाधवनं. तर बरोबर नाही का? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.